नमस्कार, रेसिपीज विथ तारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण खूप छान अशी रेसिपी बनवणार आहोत शिल्लक राहिलेल्या चपातीपासून। तुम्ही अशी रेसिपी नक्की करून बघा। तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राइब। इथे मी चपात्या घेतल्या, रात्रीच्या शिल्लक चपात्या आहे आणि त्यासाठी मी इथे ना कांदा घेतला एक असं बारीक कट करून, टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर घेतली भरपूर आणि इथे ना पनीर होतं माझ्याकडे, पनीर पण घेतलंय मी, त्याच्यामध्ये थोडी मिरपूड टाकली, एक उकडलेला बटाटा आहे आणि इथे मी मसाले घेतलेले काही इथं लाल मसाला आहे, रेड चिली सॉस आहे, चिंच चटणी आहे, टोमॅटो सॉस, मीठ आणि हळद आणि शेव घेतलेली। याच्यापैकी तुमच्याकडे एवढं असलं वापरू शकता, नाही तर स्किप पण करू शकता। इथे मी पॅन गरम करून घेतलं, त्यामध्ये ना 2 चमचे तेल टाकून गरम करून घेते। तेल गरम झालं का आपण यामध्ये कांदा बारीक कट करून घेतला ते टाकायचा। कांदा थोडासा ब्राऊन कलरपर्यंत परतून घ्यायचा आणि मग त्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहे। कांदा पण चांगला सोनेरी रंगावर परतून झाला आहे, त्यामध्ये आपण टोमॅटो टाकू आणि थोडं मीठ टाकून, म्हणजे टोमॅटोने लवकर शिजलं जाईल। थोडं 2-1 मिनिटं ना परतून घेऊ परत आपण, मग यामध्ये बाकीचे भाजी। आता टोमॅटो चांगलं परतून झाला आहे, कांदा टोमॅटो, त्यामध्ये आपण पनीर घेतले, ते पनीर आणि मिरपूड टाकून घ्यायचे। पनीर पण आपल्याला 2-1 मिनिटं परतून घ्यायचे, नंतर त्यामध्ये बटाटा टाकायचं, मग पनीर पण तेलावरून चांगलं फ्राय होते। टोमॅटो हा मसाला चांगला पनीर तयार झाला, यामध्ये आपण जो बटाटा घेतला तो असा कुस करून टाकायचा, त्यामध्येच मीठ हळद टाकून घ्यायची, मिरची पावडर, कोथिंबीर घालून घ्यायची आणि 2 मिनिटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचे फक्त। तर आपल्याला स्टफिंगसाठी मसाला पण तयार झाला आता व्यवस्थित, तुम्ही बघू शकता खूप छान असा रंग पण आला। आता आपण हे थंड करून घेऊ। तर इथे चपाती घेतली होती, तिला आपण पर्यंत टोमॅटो सॉस लावून घेऊ। टोमॅटो सॉस लावल्याच्या नंतर आपण वरून चिंच गोळ्याची चटणी घेतली ती पण लावायची आणि रेड चिली सॉस घेतला तो पण लावायचा। असेल तर वापरू शकता, नाही तर स्किप केलं तरी चालेल। ही रेसिपी एवढी छान आहे ना का तुम्ही मुद्दामून शिल्लक चपात्या ठेवणार, ही रेसिपी करणार, कारण खायला पण एवढी टेस्टी, नाश्त्यासाठी पोळी ते खाण्यापेक्षा आहे ना अशी छान अशी रेसिपी। तर आता मी याच्यावर हे सगळं लावून घेते। असं पूर्ण लावून झाल्याच्या नंतर आहे ना कढईपर्यंत लावायचं, मग त्याला छान अशी टेस्ट येते। त्यावर आपण जो मसाला बनवून घेतला आहे तो असा अर्ध्या भागात लावून घ्यायचा आपल्याला। आणि असं पॅक करून घ्यायचं। इथे मी तवा गरम करून घेतला आहे, त्यावर असं चमचाभर तेल घालून घेते, असं तव्याला लावून घ्यायचं, पसरून घ्यायचं आणि चपातीने आपण केली अशी मीडियम गॅसवर एकदम क्रिस्पी होईपर्यंत आहे ना चांगली भाजून घ्यायची दोन्ही बाजून। तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी क्रिस्पी मी चपाती भाजून घेतली। याला तुम्ही ना सँडविच पण बोलू शकता शिल्लक राहिलेली चपातीपासून। आता याच प्रकारे मी दुसरी ना ती पण तव्यावर टाकून घे। तर आता आपण आहे ना हे असं ना मधोमध्ये ना कट करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता आवाजावरून कळत असं एकदम क्रिस्पी अशी आपली चपाती सँडविच तयार झाले। नाश्त्यासाठी पण खूप छान अशी रेसिपी। याला ना आपण शेव टाकून पण खाऊ शकतो मध्ये असं, म्हणजे शेव ना आधी टाकली असती ना तर ती नरम पडली असती, म्हणून मी नंतरला ठेवली। तर अशा प्रकारे ना आपले चपाती सँडविच तयार झाले आणि ना मी शिल्लक राहिले चपातीपासून बनवले। तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करून बघा, इतकी खायला टेस्टी लागते ना काही। यामुळे आपण आहे ना मुद्दाम सब चपाती शिल्लक ठेवून ये सकाळी नाश्त्याला बनवू शकतो। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। चला तर भेटू अशा नवीन रेसिपी बरोबर। धन्यवाद।